6 शास्त्रे, भारतीय ज्ञानाचे 2 मुख्य प्रवाह. भारतीय परंपरेत 6 शास्त्रे याचा उल्लेख 2 भिन्न परंतु महत्त्वपूर्ण संदर्भांमध्ये येतो. पहिला आणि सर्वाधिक प्रचलित संदर्भ षट्दर्शने म्हणजेच तत्त्वज्ञानाच्या 6 प्रमुख शाखांशी आहे. दुसरा संदर्भ वेदांगे म्हणजेच वेदांच्या अभ्यासासाठी आवश्यक असणाऱ्या 6 सहाय्यक शास्त्रांची आहे. 1. षट्दर्शने म्हणजेच तत्त्वज्ञानाची 6 शास्त्रे. भारतीय तत्त्वज्ञानात विश्वातील गूढ रहस्ये जसे की परमात्मा, प्रकृती, आत्मा आणि मोक्ष जाणून घेण्याच्या जिज्ञासेतून 6 प्रमुख विचारप्रणाली विकसित झाल्या. यांना षट्दर्शने किंवा आस्तिक दर्शने असे म्हटले जाते, कारण ही 6ही दर्शने वेदांचे प्रामाण्य मानतात. या दर्शनांची निर्मिती साधारणपणे इसवी सन पूर्व 800 ते इसवी सन पूर्व 200 या काळात झाली. ही 6 दर्शने खालीलप्रमाणे आहेत. सांख्य दर्शन. महर्षी कपिल यांना या दर्शनाचे प्रणेते मानले जाते. हे दर्शन विश्वाची निर्मिती 2 मूलभूत तत्वांमधून झाली आहे असे मानते: पुरुष म्हणजेच चैतन्य आणि प्रकृती म्हणजे जड. हे दर्शन निरीश्वरवादी असले तरी वेदांचे प्रामाण्य मानते, त्यामुळे ते आस्तिक दर्शनांमध्ये गणले जाते. योगदर्शन. महर्षी पतंजली यांनी योगसूत्रांच्या माध्यमातून या दर्शनाची पद्धतशीर मांडणी केली. योगः चित्तवृत्ती निरोधः म्हणजेच चित्ताच्या वृत्तींवर नियंत्रण ठेवणे म्हणजेच योग ही योगाची प्रसिद्ध व्याख्या आहे. हे दर्शन सांख्यदर्शनातील तत्त्वज्ञानाचा आधार घेत चित्तवृत्तींच्या निरोधातून मोक्षप्राप्तीचा व्यावहारिक मार्ग दाखवते. न्यायदर्शन. गौतम ऋषींनी न्यायसूत्रांची रचना केली. हे दर्शन मुख्यत्वे ज्ञान आणि तर्कावर आधारलेले आहे. कोणत्याही गोष्टीच्या ज्ञानासाठी प्रत्यक्ष, अनुमान, उपमान आणि शब्द हे 4 प्रमाण म्हणजेच ज्ञान मिळवण्याचे साधन महत्त्वाचे मानले जातात. वैशेषिक दर्शन. महर्षी कणाद हे या दर्शनाचे संस्थापक आहेत. या दर्शनाने सृष्टीतील पदार्थांचे विश्लेषण केले आहे. विश्वातील सर्व वस्तू परमाणूंपासून बनलेल्या आहेत हा विचार या दर्शनाने मांडला. पूर्वमीमांसा म्हणजेच मीमांसा दर्शन. जैमिनी ऋषींनी मीमांसा सूत्रांची रचना केली. या दर्शनाचा मुख्य उद्देश वेदांच्या कर्मकांडातील भागाचे म्हणजेच यज्ञ, विधी इत्यादी चे स्पष्टीकरण देणे आणि त्यांचे महत्त्व स्थापित करणे हा आहे. वेदांत म्हणजेच उत्तरमीमांसा. महर्षी बादरायण यांनी ब्रह्मसूत्रांची रचना करून या दर्शनाची मांडणी केली. वेदांत म्हणजे वेदांचा अंतिम भाग जो उपनिषदांवर आधारित आहे. हे दर्शन ब्रह्म म्हणजे परमतत्व, आत्मा आणि त्यांच्यातील संबंधांवर लक्ष केंद्रित करते. अद्वैत, द्वैत आणि विशिष्टाद्वैत हे वेदांताचे प्रमुख उपसंप्रदाय आहेत. 2. वेदांगे. वेदांची 6 अंगे. वेदांचा अर्थ आणि त्यातील मंत्रांचे उच्चारण योग्य प्रकारे समजण्यासाठी 6 सहाय्यक शास्त्रांची निर्मिती झाली. त्यांना वेदांगे असे म्हणतात. वेदांना एक शरीर मानल्यास ही 6 शास्त्रे त्याचे वेगवेगळे अवयव मानली जातात. ही 6 वेदांगे खालीलप्रमाणे आहेत. शिक्षा. मंत्रांच्या आणि वर्णांच्या योग्य उच्चारणाचे शास्त्र. कल्प. यज्ञ आणि धार्मिक विधी कशाप्रकारे करावेत याचे नियम सांगणारे शास्त्र. व्याकरण. शब्दांची व्युत्पत्ती, शुद्धता आणि अर्थ समजून घेण्यासाठी आवश्यक असलेले शास्त्र. पाणिनीचा अष्टाध्यायी हा यातील सर्वश्रेष्ठ ग्रंथ मानला जातो. निरुक्त. वेदांमधील कठीण शब्दांचे अर्थ आणि व्युत्पत्ती स्पष्ट करणारे शास्त्र. छंद. वैदिक मंत्रांची रचना ज्या विशिष्ट वृत्तांमध्ये किंवा तालामध्ये केली आहे त्या छंदांचे शास्त्र. ज्योतिष्य. यज्ञ आणि धार्मिक कार्यांसाठी योग्य वेळ निश्चित करण्यासाठी ग्रह नक्षत्रांची स्थिती अभ्यासणारे शास्त्र. थोडक्यात 6 शास्त्रे या संज्ञेअंतर्गत येणारी षट्दर्शने ही तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून जीवनाचा आणि विश्वाचा अर्थ स्पष्ट करतात, तर वेदांगे ही वेदांच्या सखोल अभ्यासासाठी आवश्यक असणारी साधने आहेत.